नमस्ते, मेमन फास्ट न्यूज़ में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। हाती मोहल्ला मस्जिद में मस्जिद परिचय कार्यक्रम का आयोजन। वसई हाती मोहल्ला मस्जिद में मस्जिद परिचय का कार्यक्रम 14 सितंबर को रखा गया। पहली बार हाती मोहल्ला मस्जिद में सभी धर्म के और सभी पक्ष के पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए। इस समय का माहौल एकता की मिसाल कायम करने वाला था। इस कार्यक्रम में सभी पक्ष के पदाधिकारी, मस्जिद के इमाम साहब और मान्यवरों ने नागरिकों से वसई की एकता और एकजुटता कायम रखने का आह्वान किया। इस समय सभी मान्यवरों का पुष्पगुच्छ देकर सम्मान किया गया। धन्यवाद। चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। संपर्क प्रमुख आहे मी, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख आहे, बोईसर विधानसभा, अशा बऱ्याच पक्षांच्या जबाबदारी आहेत। ठीक आहे मॅडम, जे मस्जिदमध्ये आज जे प्रोग्राम घेतलं भाईचाराचं, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार मॅडम? मस्जिदमध्ये आज प्रोग्राम घेतला, इतका सुंदर आणि छान प्रोग्राम घेतला आणि त्या प्रोग्रामला बरेचसे आमचे सगळे आपण राजकीय पक्षाचे सगळे लोक होती तिथे। त्याने आपले आपले विचार मांडले। तर माझाही त्याच्यामध्ये विचार आहे का कोळीवाड्यात आणि मुसलमान, कोळीवाडा, हाती मोहल्ला, मुसाजी गल्ली, तिथे तर माझं अख्खा आयुष्य म्हणजे 40 वर्ष मी कोळीवाड्यामध्ये राहिली। तर मी इस्लाम आणि मुसलमान अगदी जवळून बघितलेले आहे आणि त्याचा अभ्यास आहे मला खूप चांगला। तर मी कधीच मुसलमानांना वाईट म्हणणार नाही। बरोबर आहे। धर्म मुस्लिम आहे आणि माझ्या 3 पिढ्या वेळेस राहिल्या। तसं उद्या सर मला बोलले की त्यांच्या गावाला 4 घर मुस्लिम आहेत, तसं या एरियामध्ये 35 घर हिंदू आहेत, त्यामधलं 1 घर माझं आहे। आणि इकडच्या म्हणजे बोलताना इकडचे लोक आहेत त्यांनी जे प्रेम दिलेलं आहे आज लहानपणापासून, त्यामुळे मी या एरियामध्ये टिकलेलो आहे आणि राहिलेलो आहे। एक छोटा मोठा काही लोकांच्या मनामध्ये मुस्लिम धर्माबद्दल गैरसमज आहे, तो नक्की मी प्रत्येक वेळेला काय गोष्ट निघतात ना तर तो गैरसमज मी दूर करत असतो। जसं की म्हणजे आणि मुसलमान हा फक्त मुस्लिम लोकांना मदत करतो, पण त्यांना मी सांगतो माझ्या कोळीवाड्यामध्ये येऊन बघा, मुसलमान हा सगळ्यांना मदत करतो। नंतर दुसरा अजून एक विषय असा आहे का मुसलमान जे मोठे मोठ्या सभेला गेलो तर रक्तदान शिबिर सगळ्या ठिकाणी होते, तर बोललं जाते का मुस्लिम लोक रक्तदान करत नाही। मी त्यांना अजून एक उदाहरण देतो, माझ्या वर्षात 2 रक्तदान शिबिरचे कॅम्प असतात, पहिला माझ्या कॅम्पला या जास्तीत जास्त मुसलमान त्या कॅम्पला रक्तदान देतात। म्हणजे चांगली भावना आहे, प्रेमाची भावना आहे। आणि करोनामध्ये या जो कार्यक्रम ठेवलेला आहे ही देशातली एकात्मता जी आहे, विविध धर्मातली, विविध पंथातली, जातीतली, त्याचं हे सलोख्याचं चांगलं उदाहरण होतं। आज सर्व धर्म जातीतले लोक यांना या मस्जिदीमध्ये कशी प्रार्थना होते आणि काय परमेश्वराने लोकांना सांगितलेलं आहे, पैगंबरांनी काय आपला संदेश लोकांसाठी दिलेला आहे आणि भाईचारा काय असला पाहिजे, एकमेकाचा धर्म जरी वेगळा असला तरी माणुसकी म्हणून, मानव म्हणून तो जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे। या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता। मला असं वाटतं की अनेकांनी उपस्थिती लावून आणि आमच्या मुस्लिम बांधवांनी जे सहकार्य दिलं आणि निमंत्रण दिलं, त्यातून आज हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला आहे। देशापुढे एक, वसईपुढे, महाराष्ट्रापुढे एक भेट झाला आहे। सगळे वरिष्ठ नेते त्यांनी बऱ्यापैकी एक मेसेज दिलाय चांगला। मला वाटत नाही माझी गरज आहे सगळी सिनियर मंडळी सर्वांनी एक चांगला मेसेज दिलाय। मला वाटतं की खूप जुनियर आहे आणि त्यांनी जी समज दिली आहे शांती आपल्या वसईमध्ये राहत आली आणि ती राहत अजून पुढेही राहील अशी अपेक्षा करतो। मेरा नाम चंद्रशेखर धुरी है। मैं वसई स्टेशन पे मेरा सब उद्योग चलता है। मैं गांव का 10 साल सरपंच था, नगर सेवक भी था और भाजपा से मेरा ताल्लुकात है। लेकिन मेरे आज जो आज पुत्र हो गया, इमाम साहब ने, हमारे डॉक्टर साहब ने जो प्रोग्राम लगाया वो बहुत ही बढ़िया है। ऐसे कार्यक्रम होना ही चाहिए, ये ऐसे पूरे भारत भर प्रोग्राम होना चाहिए जिससे भाईचारा बढ़ेगा और एक दूसरे का संबंध बढ़ेगा तो एक अच्छी प्रगति हो जाएगी, समृद्धि बढ़ेगी। अपने देश में आग लगाने वाले लोग बहुत हैं,
लेकिन आग बुझाने वाले भी होना चाहिए। ये इससे ये बातें बहुत जरूरी है। हिंदू मुस्लिम का संबंध बहुत सालों से अभी जो ये नमाज में मैं देखा, ये योगासन के सब प्रकार इसमें सम्मिलित है और जो कुछ है वो ये करना हो एक प्राणायाम का एक प्रकार है और जो नमाज में बताया गया है वो इतनी बड़ी बात है कि मैं ऐसा अभी इमाम साहब को बोला जैसा मैं गायत्री मंत्र बोलता हूँ वैसे ही बोलना चाहिए। इतनी इसमें आपस में संबंध बढ़ाना, गरीब लोगों को मदद करना, ये जो सब लिखा है बहुत बड़ी बात है और ऐसे रहा तो देश बढ़ेगा और इस देश बढ़ेगा तो यतीम खाने पहले बंद हो जाए और लोगों को जरूर है वो हम दे सकते हैं। गरीब कोई भूखा सोएगा नहीं अगर ये सब प्रोग्राम चालू रहे तो। अपना देश हा एक फार वेगळा देश आहे। काश्मीर ते कन्याकुमारी असं आपण जर फिरलो तर प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर विविधता आहे त्या ठिकाणी। काश्मीरमध्ये आहे तीच कन्याकुमारीला वेगळं आहे वातावरण सुद्धा। काश्मीरमध्ये जे थंड आहे ते कन्याकुमारीला आढळत नाही आपण। म्हणजे निसर्ग असा आहे आपला की विविधता आपल्या देशामध्ये आहे आणि ती विविधता आणि एक साधारणतः जवळपास स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळजवळ 77 वर्ष एकतेतून हा देश उभा आहे जगासमोर एक आदर्श आहे। ही एकता जर साधायची असेल तर मगाशी माझे मित्र यांनी सांगितलं की आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे आणि संविधानातून आपल्याला एकता सांगता येईल अशी संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। आणखी सांगू इच्छितो